बदलापूर शहरातील नागरिकांना सध्या सगळ्यात मोठी कोणती समस्या भेडसावत असेल तर ती म्हणजे पाण्याची समस्या. आणि आज याच विषयावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. नमस्कार, आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या या विशेष चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत भाजपाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे, जे अनेक विषयांवरती नगर परिषदेच्या असू द्यात किंवा शहराशी संबंधित असू द्यात अशा अनेक विषयांवरती नेहमीच आपण त्यांच्याशी चर्चा करतो, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेतो. परंतु सध्याची पाण्याची परिस्थिती काय आहे, नेमक्या यामध्ये उणिवा काय आहेत, नगर परिषद आणि मजिप्रा यामध्ये नेमकं कुठे आणि काय कोणाची चूक आहे आणि कोण हे या सगळ्या ही जी काही परिस्थिती आहे पाण्याची, कोण यामध्ये नक्की चुकतंय, या विषयावरती आपण आज अनेक विषयांवरती चर्चा करणार आहोत. चर्चेला सुरुवात करूयात. सर, स्वागत आहे तुमचं आपल्या बदलापूरमध्ये. आणि काय सांगाल सध्या, म्हणजे आत्ता बघतोय आपण, सकाळी आम्ही फेसबुक लाईव्ह केलं, आज सुद्धा सकाळी अचानक मेसेज आला की आज सुद्धा पाणी पुरवठा बंद असणार आहे, आणि तो सुद्धा सकाळी मेसेज आला. काल सुद्धा या ठिकाणी पाणी पुरवठा बंद होता बदलापूरच्या अनेक परिसरामध्ये. आजची सुद्धा तीच परिस्थिती, उद्या होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. काय म्हणजे पाणी ही खूप गरजेची एक आपण म्हणू शकतो, आपल्या घरामध्ये लागणारी सगळ्यात गरजेची वस्तू असेल ती म्हणजे पाणी असणार आहे, आणि तीच बदलापूरकरांना आता सध्या पुरेपूर तिचा पुरवठा होत नाही आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून काय तुमच्या यावरती सगळ्यावरती काय भाष्य असणार आहे तुमचं? सगळ्यात प्रथम मी आपले बदलापूरचं मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय महत्त्वपूर्ण विषयाला तुम्ही या ठिकाणी वाचा फोडलेली आहे. आपण अनेक विषयांवर या ठिकाणी चर्चा करत असतो, पण आपले बदलापूरच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत अनेक विषय जे मांडले त्यातील पाणी हा विषय हा अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे. आणि या विषयाला आपण या ठिकाणी वाचा फोडली आहे. आपण वेगवेगळ्या पाण्याच्या बाबतीमध्ये बदलापूर शहरातल्या अनेक बातम्या गेल्या 15 दिवसामध्ये प्रसारित केलेल्या आहेत. त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. या समस्येच्या बाबतीमध्ये जर अभ्यास करायचा झाला तर कुळगाव बदलापूर शहरामध्ये आज जवळजवळ 4-4.5 लाख लोक राहतात. या 4-4.5 लाख लोकांना ही गोष्ट कळणं महत्त्वाची आहे की बदलापूरचा पाणी पुरवठा म्हणजे नक्की काय प्रकार आहे आणि त्याचा इतिहास काय आहे. तर मी तो इतिहास या ठिकाणी थोडा सांगू इच्छितो. बदलापूरच्या जवळून जी उल्हास नदी वाहते, साधारण खंडाळ्याच्या ठाकूरवाडीमध्ये त्या ठिकाणी ती नदी उगम पावते आणि कल्याणच्या खाडीमध्ये तिचा त्या ठिकाणी एंड पॉईंट आहे, म्हणजे ती समुद्राला त्या ठिकाणी मिळते. ही उल्हास नदी बदलापूर शहराच्या नजीक, म्हणजे बदलापूर शहरातनं ही नदी वाहते. या नदीवर साधारणपणे 100 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी बॅरेज, या ठिकाणी बॅरेज जो आहे, जे रमेशवाडी आहे त्या ठिकाणी एक बॅरेज बांधलं. बॅरेज म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी भाषेमध्ये त्याला छोटं धरण असं म्हणतात. ते छोटं धरण त्या ठिकाणी बांधलं. ते बांधण्यामागचं कारण असं होतं की आपल्या शेजारी असणाऱ्या अंबरनाथ शहरामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी जी आहे, जी ब्रिटिशकालीन आहे, ब्रिटिशांनी ती चालू केलेली होती. तिथे एक शस्त्रास्त्रांचा कारखाना आहे. या कारखान्याला पाणी पुरवठा करण्यासाठी या उल्हास नदीवर एक बॅरेज त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि या बॅरेजच्या माध्यमातून त्या ऑर्डनन्स फॅक्टरीला सप्लाय करण्यासाठी पाण्याचा काहीतरी स्टॉक असावा, या माध्यमातून ते धरण बांधलं गेलं. आणि ते बांधल्यानंतर त्या ठिकाणी या सराउंडिंगमध्ये बदलापूरच्या परिसरामध्ये असणारी जी 12 गावं आहेत, जी आता नगरपालिकेमध्ये समावेश आहेत, त्या 12 गावांना त्यावेळेला ग्रामपंचायती होत्या. आणि शेजारच्या अंबरनाथ शहरामध्ये असणारी काही गावं आहेत, त्यावेळेला नगरपालिका नव्हती, अंबरनाथ नगरपालिका पण होती. त्यावेळेला या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी या बॅरेजचा उपयोग त्या ठिकाणी केला गेला. ऑर्डनन्ससाठी बांधलेल्या धरणाचा जो पाण्याचा वापर आहे तो या गावांसाठी त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्यातून या ठिकाणी हे पाणी पुरवठा होत होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये काय झालं, आता ह्या ठिकाणी ह्या ग्रामपंचायती छोट्या छोट्या होत्या आणि ऑर्डनन्स हा बल्क सप्लाय होता. म्हणजे या गावामध्ये येणाऱ्या लोकांना ही गोष्ट पहिली माहिती पाहिजे. साधारणपणे कसं असतं, मुंबईतनं येणारा जो व्यक्ती असेल त्याला असं वाटतं की पाणी पुरवठा त्या ठिकाणच्या नगरपालिका किंवा महानगरपालिका करतात. मुंबईला पाणी पुरवठा मुंबई महानगरपालिका करते, कल्याणला महानगरपालिका करते, त्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या त्या गावाला पाणी पुरवठा करत असतात. परंतु बदलापूर आणि अंबरनाथची केस ती वेगळी आहे. ऑर्डनन्ससाठी धरण बांधलेलं होतं, त्याच्यामुळे या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर एक प्राधिकरण ची जबाबदारी दिली गेली. पूर्वीचं जे जलनिस्सरण आणि विभाग होता त्या विभागाला ही जबाबदारी त्या ठिकाणी दिली गेली. सध्याच्या स्थितीमध्ये MJP म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जे महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा विभागाच्या अंडर असणारा एक बोर्ड आहे, त्या बोर्डाकडे ही जबाबदारी त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून, 50-60 वर्षांपासून ही जबाबदारी त्या ठिकाणी त्यांच्याकडे आहे. ते लोक त्या ठिकाणी सगळं या पाण्याचं नियोजन ते लोक करतात. ही थोडी हिस्ट्री तुम्हाला सांगणं काळाची गरज होती. आणि बदलापूरमधल्या लोकांना एक समज आहे की बदलापूर नगरपालिका या ठिकाणी पाणी पुरवठा करते, नगरपालिका पाणी पुरवठा करत नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नावाची ही एक संस्था त्या ठिकाणी पाणी पुरवठा करते. आता हा झाला याचा इतिहास. याच्यानंतर 2005 साली ज्या वेळेला
या बदलापूर शहरामध्ये एक महापूर आला, त्यावेळेला उल्हास नदीचा हा जो ब्रिटिशांनी बांधलेला बॅरेज होता तो बॅरेज त्या ठिकाणी वाहून गेला. म्हणजे जो 100 वर्ष तो टिकला आणि 100 वर्षानंतर तो बॅरेज त्या ठिकाणी वाहून गेला. त्यानंतर राज्य शासनाने या बॅरेजचं रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी काही निधी राज्य शासनाच्या वतीने त्यावेळेला पूर नियंत्रण निधीच्या माध्यमातून देण्यात आला आणि त्या ब्रिटिशकालीन बॅरेज होतं त्या बॅरेजच्या खालीच एक छोटं बॅरेज त्या ठिकाणी जो सिमेंट बंधारा आहे तो बांधण्यात आला. पूर्वी जो होता तो दगडी बंधारा होता आणि त्याला गेट्स होते. याच्यावर गेट्स न करता हा बॅरेज सिमेंट कॉन्क्रीटचा बॅरेज बांधला गेला आणि त्याला पाणी स्टॉक त्या ठिकाणी करण्यात आलं. पाणी स्टॉक करून त्या ठिकाणी ब्रिटिशकालीन बांधलेला जो फिल्ट्रेशन प्लांट होता तो फिल्ट्रेशन प्लांट इंटॅक्ट तसाच्या तसा होता. त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटीने पाणी जात होतं आणि ग्रॅव्हिटीने फिल्ट्रेशन केलेलं पाणी हे ऑर्डनन्स लाईक बल्क सप्लाय ऑर्डनन्स फॅक्टरीला त्या ठिकाणी दिला जात होता आणि बदलापूर नगरपालिका क्षेत्र आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्राला या ठिकाणी हा पाणी पुरवठा केला त्या ठिकाणी जात होता आणि जातोय आता सध्या. पण मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की मी गेली 30 वर्ष या बदलापूर शहरामध्ये राहतोय आणि या बदलापूरच्या पाण्याच्या समस्या बाबतीमध्ये मी अतिशय जवळून या बाबतीमध्ये अभ्यास केलेला आहे आणि जवळून या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक राजकीय कार्यकर्ता म्हणून, एक पत्रकार म्हणून सुद्धा. मी पत्रकार म्हणून सुद्धा या गोष्टीचा पूर्वी 2005च्या पूर्वी सुद्धा याचा मी अभ्यास केला. माझ्याकडे 1990 सालापासून साधारणपणे या बाबतीमधल्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला पुढच्या सेगमेंटमध्ये या बाबतीमध्ये कशा कशा उणिवा झाल्या ते तुम्हाला मी सांगेल. पण तुम्हाला मी यापूर्वी याची हिस्ट्री जी आहे ही हिस्ट्री त्या ठिकाणी आता सांगितलेली. अर्थात आपण इतिहास काय आहे तो या ठिकाणी थोडक्यात जाणून घेतलेला आहे, कारण की बदलापूरकरांना पाणी पुरवठा होतो कुठून आणि कशी सुरुवात झाली यावरती अगदी थोडक्यात आणि खूप चांगल्या शब्दांमध्ये आपल्याला साहजिक लवकर समजेल अशा शब्दांमध्ये आपण हे जाणून घेतलेलं आहे. सध्याचा इतिहास आपण या अगोदरचा जाणून घेतला, कुठून पाणी पुरवठा होतो काय, परंतु स्रोत सध्याचे काय आहेत? साधारणपणे दुसरा एक अभ्यास केला तर 1990 सालापासून मी साधारणपणे याचा अभ्यास केला. 1990 सालापासून बदलापूरची लोकसंख्या साधारणपणे 1991च्या पॉप्युलेशन प्रमाणे 50,000च्या आसपास बदलापूरची पॉप्युलेशन आहे. अंबरनाथची पॉप्युलेशन थोडी जास्त असेल, साधारण एक 70-80 हजाराच्या आसपास अंबरनाथची पॉप्युलेशन होती. दरवर्षी म्हणजे दर 10 वर्षांनी ही पॉप्युलेशन डबल झालेली आहे. म्हणजे अंबरनाथचं कॅल्क्युलेशन केलं तर अंबरनाथची पण डबल पॉप्युलेशन झाली, बदलापूरची पण डबल पॉप्युलेशन झाली. मी बदलापूरच्या बाबतीमध्ये तुम्हाला अभ्यास सांगेल की बदलापूरची पॉप्युलेशन 1991 साली साधारण जर 50,000 होती ती 2001 साली नवीन सेन्सस झाले त्यावेळेला 97,000 पॉप्युलेशन त्या ठिकाणी होती. 2011 साली 1,75,000 पॉप्युलेशन होती. या सगळ्या स्रोतांचा विचार केला तर उल्हास नदी हा एकमेव स्रोत 2001 सालापर्यंत आणि त्यानंतर 2005ला जेव्हा बॅरेज वाहून गेला त्याच्यानंतर रिकन्स्ट्रक्शन झालं त्यावेळेला सुद्धा फक्त उल्हास रिव्हर हा एकमेव स्रोत त्या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध होता 2005च्या नंतर सुद्धा. त्यानंतर काय झालं की आपण या स्रोतातनं आपल्याला जलसंपदा विभागाकडनं MJPला पाणी पुरवठा करण्याची जी परवानगी मिळत होती, पाणी उचलण्याची परवानगी मिळत होती, ती परवानगी सातत्यानं दरवर्षी वाढत गेली. 2005च्या नंतर जर तुम्ही अभ्यास केला तर 1990 साली साधारणपणे त्यावेळेचे कामगार मंत्री साबिरबाई शेख या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या कालावधीमध्ये फक्त या शिरगावच्या जे दोन टाक्या आहेत साधारणपणे 17.5 लाख लिटरच्या 2 टाक्या आहेत, 17.5 लाख लिटरच्या त्या 2 टाक्या त्या ठिकाणी झाल्या आणि इतर गावांमध्ये छोट्या छोट्या टाक्या, येरंजाड असेल, बदलापूर गाव असेल, मांजरली असेल, या ठिकाणी छोट्या टाक्या झाल्या. पूर्वी जो शांतीनगरचा एक स्टॉक आहे त्या ठिकाणी एक मोठी बेलोलीची टाकी त्या ठिकाणी होती. 2001च्या नंतर बदलापूरचं पॉप्युलेशन झपाट्यानं त्या ठिकाणी वाढत गेलं आणि 2005 सालापर्यंत साधारणपणे 4 सालापर्यंत साबिरबाई या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते, आमदार त्या ठिकाणी होते. परंतु तोपर्यंत पाणी पुरवठ्याचं जे उचल होती ती उचलण्याचा स्टॉक उचलण्याची जास्त परवानगी इरिगेशनने त्या ठिकाणी दिलेली नव्हती आणि गाव त्या पॉप्युलेशनचं असल्यामुळे ब्रिटिशांनी डिझाईन केलेलं काम त्या ठिकाणी चालत होतं. या शहरांना पाणी पुरवठा थोडा बऱ्या पद्धतीने होत होता. खूप वेळी टंचाई होती पण नेहमीप्रमाणे शासनाच्या नवीन नवीन योजना येत होत्या, त्या योजनांची अंमलबजावणी होत होती, त्याला स्पीड नव्हतं, शहराची पॉप्युलेशन झपाट्याने वाढत होती. 2005 सालानंतर खऱ्या अर्थानं या शहराची लोकसंख्या जरी पूर आला तरी सुद्धा खूप वाढली. 2011ला 1,75,000 पॉप्युलेशन झाली, म्हणजे डबल पॉप्युलेशन त्या ठिकाणी झाली. आणि ही पॉप्युलेशन झाल्याच्या नंतर या शहराला जे स्त्रोत आहे ती स्त्रोत शोधण्याची त्या ठिकाणी गरज होती. फक्त उल्हास नदीतनं, कारण कृष्णा जो पाणीतंटा लवाद आहे त्या लवादाने या खाली कोकण पट्ट्यामध्ये किती पाणी सोडावं, कारण आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपला सगळ्यात मोठा स्त्रोत जो पाण्याचा कोणता आहे तर पावसाळ्यामध्ये आपल्याला उल्हास नदीचं पाणी हे समजा घाटामध्ये पाऊस पडतो तिकडनं पाणी येतं. पण आंध्र धरण जे आहे, आंध्र धरण जे आहे मावळ तालुक्यामध्ये पलीकडच्या साईडला, हे आपला पाण्याचा सगळ्यात मोठा स्रोत आहे.
तिकडनं भिवपुरी या ठिकाणी पॉवर जनरेशन करून ते पाणी उल्हास नदीमध्ये सोडलं जातं. नेरळच्या थोडं पुढे ह्या दोन्ही कर्जतवरनं येणारी उल्हास रिव्हर आणि त्या आंध्र डॅममधनं येणारं पाणी हे दोन्ही त्या ठिकाणी जॉईंट होतं आणि आपल्याला पावसाचे 4 महिने सोडले म्हणजे कंटिन्यू 4 महिने सोडले तर 100% पाणी पुरवठा आपल्याला आंध्र धरणातनं होतो जो पॉवर जनरेशन करून होतो. 2005 पर्यंत इरिगेशन विभाग आपल्याला त्या ठिकाणी परवानगी देत नव्हतं कारण कृष्णा पाणी तंटा लावत होतं. तुम्हाला माहिती असेल की साधारणपणे कृष्णा खोऱ्यातनं किती पाणी उचलायचं याच्यावर बंधनं होती त्या पाणी तंटा लावताची. त्याच्यामुळे ती पाणी आपण उल्हास नदीतनं किती उचलायचं जोपर्यंत नवीन स्रोत शोधत नाही तोपर्यंत पाणी उचलण्याला आपल्याला बंदी होती. 2005 सालानंतर बारवी डॅमच्या धरणाची उंची वाढवण्याचं काम प्रस्तावित करण्यात आलं की बारवी धरण आहे, या बारवी धरणाच्या परिसरामध्ये खूप मोठं हे होतो, पाऊस पडतो. परंतु बारवी धरणाची जर उंची वाढली कारण नवीन धरण बांधणं केवळ अशक्य गोष्ट होतं. पोशीर जे धरण आहे त्या पोशीर धरणाचं काम ह्याच्यावर होतं म्हणजे सर्वे स्टेज किंवा एक प्लॅनिंग स्टेजमध्ये होतं. त्याची अंमलबजावणी गेली 25-30 वर्ष झालेली नाही आहे. मग 2005 साली या राज्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी काय विचार केला की बारवी धरणाची जर उंची वाढली, बारवी धरण हे MIDCच्या मालकीचं धरण आहे आणि या धरणाची जर उंची वाढवली तर साधारणपणे डबल स्टॉक त्या ठिकाणी होऊ शकतो आणि ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये मुरबाड पट्ट्यामध्ये आणि बारवी पट्ट्यामध्ये पडणारा जो पाऊस आहे तो पाऊस त्या ठिकाणी स्टॉक होऊन डबल कॅपॅसिटी होऊ शकते आणि त्याच्यानंतर आपल्याला पाण्याचा स्रोत वाढू शकतो. MIDCला पण पाण्याची फार मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट होती कारण MIDC नवी मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर, अंबरनाथ, कल्याण डोंबिवली, MIDC एरिया यांना पाणी पुरवठा करते. त्यांना पण पाण्याची वाढीव गरज होती. ते धरण 2005 साली प्लॅनिंग केलं गेलं. त्याचं पूर्णत्वाला येईपर्यंत जवळजवळ 2021 साल गेलं. 2000 म्हणजे जवळ 16 वर्षांचा कालावधी लागला ते धरण पूर्ण व्हायला. 2004 नंतर किसन कथोरे जेव्हा या मतदारसंघाचे आमदार झाले आणि त्यांचा मुरबाडशी चांगला संबंध असल्यामुळे आणि 2009ला तर हा मतदारसंघच मुरबाड मतदारसंघ झाल्यामुळे त्या पट्ट्यातल्या लोकांना जे पुनर्वसनाचे प्रश्न होते ते प्रश्न त्यांनी सोडवले आणि बारवी धरण 2021ला त्या ठिकाणी पूर्ण झालं. आपल्याला एक नवीन स्रोत त्या ठिकाणी उपलब्ध झाला आणि त्या स्रोतातनं आपल्याला उल्हास रिव्हर आणि त्याच्यातनं पाणी यायचे चान्सेस त्या ठिकाणी तयार झाले. परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांचं दुर्दैव अद्यापही असं आहे की अद्यापही आपल्याला बारवी धरणातनं 1 लिटर सुद्धा पाणी बदलापूर शहराला येत नाही MIDCच्या माध्यमातून. आता थोड्या प्रमाणात MIDCने जे मोठे मोठे कॉम्प्लेक्स होते त्यांना पाणी द्यायला चालू केलं, त्याच्यातनं थोडं पाणी येतं. परंतु आपण बारवी धरणावर 50 MLDचं रिझर्वेशन त्या ठिकाणी टाकलेलं आहे की बारवी धरणाचा जो स्टॉक वाढलाय त्याच्यामधून 50 MLD पाणी म्हणजे आमदार साहेब नेहमी सांगतात की मी या धरणाचं पुनर्वसन प्रक्रियेमध्ये जी मदत केली त्यावेळेला अधिकाऱ्यांना क्लिअर कट सांगितलं होतं की माझ्या बदलापूर शहराला 50 MLD पाणी तुम्ही देणार असाल तर मी या बाबतीमध्ये सगळे प्रश्न लवकरात लवकर तुमचे सोडवेल. माझ्या शहराच्या जवळ धरण आहे, माझ्या या परिसरातल्या लोकांना बारवी धरणाच्या पाण्यावर त्यांचा पहिला हक्क आहे आणि त्या हक्काच्या अनुषंगानं तुम्ही हे 50 MLD रिझर्वेशन त्याच्यावर टाकलं पाहिजे. त्याला तत्वता मान्यता दिली गेली. पण आजही बदलापूर शहराला या 2 स्रोतांमधल्या फक्त उल्हास रिव्हरमधनं पाणी येतं. आपल्याला अद्यापही त्या ठिकाणी पाणी बारवी धरणातनं येत नाही. हे आता मी तुम्हाला पुढचे टेक्निकल डिटेल्स आहेत ते पुढच्या सेगमेंटमध्ये सांगतो. अर्थात तर स्रोत कोणकोणत्या स्रोतांनी आपल्याला पाणी पुरवठा केला जातो याची थोडक्यात आपण माहिती घेतलेली आहे. आता सध्या आपण बघतोय की प्रत्येक आठवड्याला मजिप्राच्या माध्यमातून एक मेसेज येतो की जलवाहिनी आहे, गळती झालेली आहे आणि मग दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे, मग परिसराचं नाव टाकलं जातं. असे सगळे मेसेज जे आहेत ते व्हायरल होतात आणि त्याच्यानंतर त्या दिवशी पाणी पुरवठा हा बंद असतो. परंतु हे आता आपण बघतोय सध्याच्या परिस्थितीत, सध्याच्या जे काही दिवस झाले ते सारखे हे मेसेज येत आहेत, सारखा पाणी पुरवठा बंद आहे. काय नेमके उणिवा असतील? मजिप्रा, नगर परिषद दोघेही म्हणजे अपुरे पडतायत असं नाही वाटत का? नाही, पहिली गोष्ट याच्यामध्ये नगरपालिकेचा खाडीचाही संबंध नाही. गावातल्या लोकांना ही गोष्ट अतिशय काळजीपूर्वक माहिती होणं आवश्यक आहे की 74व्या घटना दुरुस्तीप्रमाणे खरं तर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ही त्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर द्यायला पाहिजे. परंतु बदलापूर आणि अंबरनाथ ही महाराष्ट्रातली अशी शहर आहेत आणि माथेरान एक वरती आहे, पनवेल मधला काही पार्ट आहे की त्यांचं पाणी पुरवठ्याची योजना ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. त्यामुळे याच्यामध्ये नगरपालिकेची खऱ्या अर्थानं काडीची चूक नाहीये. खरं तर नगरपालिकेची एक नगरसेवक म्हणून मी नगरपालिकेची भूमिका अशा पद्धतीने सांगेल की नगरपालिका टंचाईच्या काळामध्ये नगरपालिकेच्या फायर सिस्टीम मधनं टँकरद्वारे लोकांना पाणी पुरवठा करते, जिथे MIDCचं पाणी येतं आणि त्याद्वारे पाणी पुरवठा करते. नगरपालिकेची ती खरी जबाबदारी नाहीये. परंतु एक गावातले नागरिकांना पाण्याची टंचाई झाली तर त्यांना पाणी देणं ही नैतिक जबाबदारी स्वीकारून नगरपालिका त्या ठिकाणी पाणी पुरवठा करते. ही सगळी पूर्णपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जबाबदारी आहे. तुम्ही उणिवांच्या बाबतीत सांगितलं तर मी तुम्हाला मागच्या सेगमेंटमध्ये सांगितलं की 2005 सालापासून खऱ्या अर्थानं बदलापूरच्या पाणी पुरवठ्याच्या समस्यांना स्वरूप जास्त तीव्र होत गेलं कारण लोकसंख्या झपाट्याने वाढलेली होती, कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नव्हतं, नवीन टाक्या 1992च्या नंतर
नवीन टाक्याच झालेल्या नव्हत्या. 15 वर्षामध्ये या शहरामध्ये ना पाईपलाईन पडल्या, ना जुन्या नवीन पाण्याच्या टाक्या झाल्या, ना फिल्ट्रेशन प्लांट झाले, काहीच त्या ठिकाणी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं गेलं नाही. उलट जुन्या ज्या सगळ्या सिमेंट लाईन होत्या, म्हणजे तुम्ही एक अभ्यास केला टेक्निकली तर ब्रिटिश कालावधीमध्ये किंवा स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा या शहरामध्ये सगळ्या सिमेंटच्या लाईन टाकल्या गेलेल्या होत्या. आणि ज्यावेळेला शहराची झपाट्याने वाढ होती त्यावेळेला रोड खोदले जात होते. या शहरामध्ये डांबरीकरणाचे रोड होते, नवीन नवीन डीपी रोड तयार होते, त्यावेळेला ह्या सगळ्या लाईन होत्या सिमेंटच्या, ह्या लाईन फुटत होत्या. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा जो विभाग आहे हा साधारणपणे 2000 सालापासूनच काकुळतीला आलेला आहे. म्हणजे मरण यातना ज्याप्रमाणे बोलतात ना त्याप्रमाणे या विभागाला मरण यातना लागलेल्या होत्या. कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना ही केवळ महाराष्ट्रातले जे वॉटर सप्लायचे प्रोजेक्ट आहेत त्यांचं एक्झिक्युशन करण्यासाठी केलं होतं. म्हणजे एखादा प्रोजेक्ट त्यांच्याकडे टेक्निकली त्यांच्याकडे असा एक्सपर्ट लोक होते की जी ती योजना राबवतील, पण ती योजना पुढे चालवणं ही त्यांची जबाबदारी त्या ठिकाणी नाही. त्यांच्याकडे तसा टेक्निकल स्टाफही उपलब्ध नव्हता. पण जबरदस्तीनं बदलापूर, अंबरनाथ या शहरांमध्ये बल्क सप्लाय आहे, ऑर्डनन्सचा फिक्स कस्टमर आहे आणि फिक्स पैसे येत आहेत. त्याच्यामुळे ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात तशीच त्या ठिकाणी ठेवली गेली. आणि सातत्याने हे लोक त्याची भरती करत नव्हते, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवत नव्हते. मग 2005 साली जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन नावाची एक योजना आली. त्या योजनेमध्ये साधारणपणे बदलापूरचा एक डीपीआर तयार केला गेला, अंबरनाथचा डीपीआर तयार केलेला, 80 कोटी रुपयांचा डीपीआर बदलापूर शहराचा तयार केला गेला. त्याच्यामध्ये काही पाण्याच्या टाक्या घेतल्या गेल्या. ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना होती. त्याच्यामध्ये काही पाण्याच्या टाक्या घेतल्या गेल्या, काही पाईपलाईन घेतल्या गेल्या आणि फिल्ट्रेशन तो प्लांट 2005 साली वाहून गेला होता. त्या फिल्ट्रेशन प्लांटचं रिन्युएशन त्या ठिकाणी घेतलं गेलं. हे केंद्र सरकार, राज्य सरकारच्या कॉन्ट्रीब्युशनमधून पैसे त्या ठिकाणी आले होते. आणि ते म्हणजे एमजेपी स्वतःच्या 1 रुपया याच्यामध्ये टाकत नव्हती. नागरिकांकडे रेव्हेन्यू म्हणून पैसे जमा करतात, परंतु स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन खूप कमी टाकतात. म्हणजे उद्या ह्या योजना जर नगरपालिकांच्या ताब्यात असते तर नगरपालिकेने मोठ्या प्रमाणामध्ये सेल्फ कॉन्ट्रीब्युशन टाकलं असतं. मुंबई महानगरपालिका घ्या किंवा कल्याण डोंबिवली, नवी मुंबई महानगरपालिकेने एक स्वतःचं धरण तयार केलं. मोरबे नावाचं धरण आहे, स्वतःचं धरण शासनाकडनं विकत घेतलं ऍक्च्युली. म्हणजे ते पाटबंधारे विभागाचं धरण होतं. त्या ठिकाणी त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचाच एक भाग त्या धरणाचं काम करत होता. पूर्वीचा जो पाणीपुरवठा विभाग आहे ते काम करत होता. त्यावेळेला नवी मुंबईचे एक महापौर होते, अतिशय दूरदृष्टी असणारं ते नेतृत्व होतं संजीव नाईक साहेबांनी. त्यांनी 500 कोटी रुपयाला ते धरण विकत घेतलं. म्हणजे स्त्रोतच त्या ठिकाणी त्यांनी विकत घेतला. मग ह्या नगरपालिकांनी महानगरपालिकेने स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये टाकल्यामुळे त्यांच्याकडे एक स्टॉक झाला. मुंबई महानगरपालिका मोठमोठी धरणं तुम्ही पाहत होता बांधत होती. ठाणे महानगरपालिका सुद्धा धरण बांधण्याचा प्रयत्न करत होती. शाही आणि काळूसारखी धरणं त्यांच्यासाठी बांधण्याचा MMRDC मधून प्रयत्न होत होता, तो सक्सेस झाला नाही. पण पनवेल नगरपालिकेने स्वतःचं धरण त्या ठिकाणी तयार केलं. तिकडे हेदुटणे नावाच्या धरणात त्यांना पाणी त्या ठिकाणी येतं. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था या प्रयत्न करत होत्या. पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण फक्त काय करत होते, आजचं काम उद्यावर टाकायचं, उद्याचं काम परवावर टाकायचं. लोकसंख्या झपाट्याने वाढत होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्यामध्ये कुठलंही कॉन्ट्रीब्यूट करत नव्हते. आणि मग 2011च्या नंतर तर खऱ्या अर्थानं लोकसंख्येचा स्फोट झाला बदलापूर शहरामध्ये. म्हणजे तुम्ही 2011ची लोकसंख्या मी तुम्हाला आता सांगितली, 1,75,000 लोकसंख्या आहे. आज 2021ला सेन्सस झाली नाही, आज 2023 साल आहे. बदलापूर शहराची आजची लोकसंख्या 4.5 ते 5 लाखाच्या आसपास आहे. आणि तेवढीच अंबरनाथ शहराची आहे. म्हणजे साधारणपणे अंबरनाथ शहराची लोकसंख्या त्यावेळेला 2.5 लाख असेल 2011ला, तर आता 5 लाख 5.5 लाखाच्या आसपास त्यांची लोकसंख्या. म्हणजे 10 लाख लोकवस्तीच्या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची यंत्रणाच काम करत नाहीये. 10 लाख लोकवस्ती म्हणजे एक मोठी कॉर्पोरेशन झाली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसारखी एक मोठी महानगरपालिका झाली. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा योजनेचा विभाग आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे कुठलाही स्टाफ नव्हता, रिसोर्सेस नव्हते, इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. आणि मग 2005 पासून 2022 सालापर्यंत बदलापूर शहरातल्या लोकांना फक्त एक सांगितलं गेलं, आता ही पाण्याची टाकी झाली की तुमचा प्रश्न मिटेल, त्या पाईपलाईन झाल्या की पाण्याचा प्रश्न मिटेल, फिल्ट्रेशन प्लांट झाला पाण्याचा प्रश्न मिटेल. गेली 16-17 वर्षापासून केवळ आश्वासनं दिली जात आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडनं. काहीही काम त्या ठिकाणी होत नाही. आणि ह्या उणिवांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझ्याकडे आता सगळे DPR आहेत या ठिकाणचे. मी तुम्हाला सांगतो 2018 साली तर म्हणजे मी तर खरं 2015 सालापासून बदलापूर नगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका आणि ऑर्डनन्स यांचं एक स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरण करावं आणि या प्राधिकरणाने ही योजना ताब्यात घ्यावी आणि त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून हे चालवावं अशी मी संकल्पना 2015 सालापासून मांडणारा कार्यकर्ता आहे. माझ्या संकल्पनेचं त्यावेळेला काही लोकांनी त्याची चेष्टा केली की हे असं शक्य आहे का, नगरपालिका फालतू असते, नगरपालिकेमध्ये ऑलरेडी हे काम होतात. मी त्यांना सांगितलं होतं की याच्यामध्ये नगरपालिकेचं इंटरफेरन्स ठेवायचा नाहीये. जसं स्टेम प्राधिकरण आहे तसं स्टेम प्राधिकरणाच्या धर्तीवर एक प्राधिकरण तयार करायचं आणि या प्राधिकरणाकडे त्यांना सक्षम स्टाफ उपलब्ध करून द्यायचा. बदलापूरच्या बाबतीमध्ये माझ्याकडे आता सगळे पेपर आहेत या ठिकाणी. बदलापूर आणि अंबरनाथचं 2020 ते फक्त बदलापूर शहराचं 2020 ते 2023चं MJPचं उत्पन्न 60 कोटी रुपये.
म्हणजे साधारणपणे 25 कोटी रुपयांची बिलं एका वर्षाला बदलापूर शहरातनं एमजेपीला मिळतात. अंबरनाथ शहराचं वेगळं, ऑर्डिनन्सचं वेगळं. म्हणजे एवढं उत्पन्न प्राप्त होऊन सुद्धा हा पैसा इथे वापरला जात नाही. हा पैसा बोर्डाकडे जातो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं जे बोर्ड आहे त्या बोर्डाकडे जातो आणि शासनाकडनं जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी पैसे येतात ते शासनाकडनं येतात, केंद्र शासनाकडनं, राज्य शासनाकडनं. बोर्डाचं याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन नाही. यांचा सगळा स्टाफ रिटायर्ड होतोय. हे नवीन स्टाफ भरत नाहीयेत, नवीन लोकांना कॉन्ट्रॅक्ट देत नाहीत, त्याची आउटसोर्सिंग करत नाहीत. म्हणून आम्ही हे स्टेम प्राधिकरण करावं अशी मागणी मी 2015 सालापासून केली. राज्यकर्ते जे मोठे राज्यकर्ते आहेत त्यांना पण 2018 साली कळलं की खरं आता ही एमजेपी सक्षम नाहीये. आता याच्यावर स्टेम प्राधिकरणाचा इलाज व्हायला पाहिजे. 2005च्या नंतर 2020-18 पर्यंत साधारणपणे ही यंत्रणा सगळी सक्षम यंत्रणा होत नव्हती. मग त्याच्यासाठी मग एकनाथ शिंदे जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत तेव्हा नगरविकास मंत्री होते, त्यांच्याकडे या अंबरनाथ मतदारसंघाचे जे खासदार आहेत श्रीकांत शिंदे, त्या श्रीकांत शिंदे यांनी एक मागणी केली की बा अंबरनाथ, बदलापूर आणि ऑर्डिनन्स यांचं एक स्टेमच्या धर्तीवर पाणीपुरवठा प्राधिकरण तयार करण्यात यावं आणि ह्या प्राधिकरणाकडे ही संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात यावी. याच्यामध्ये नगरपालिकेचा इंटरफेरन्स काहीच नसेल. फक्त नगरपालिका जर निधी कमी पडला तर नगरपालिका निधी उपलब्ध करून देईल, राज्य शासनाकडे पैसे देईल. आणि त्याला मी तुम्हाला हे पत्र दाखवतो की एकनाथ शिंदेंनी त्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक पाऊल पाणीपुरवठा विभागाला आदेश दिले होते की तुम्ही या बाबतीमध्ये पाऊल उचला. 2018चं साधारणपणे हे पत्र आहे. म्हणजे राजकीय लोक व्यक्तिमत सुद्धा जे आता महाराष्ट्राचं नेतृत्व करतात त्यांना सुद्धा या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह ते आहेत आणि ती लवकरात लवकर पुढे करावं असं साधारणपणे त्यांचे पण ते विचार आहेत. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये त्या बाबतीतही काही कारवाई होत नाही. एमजेपीची यंत्रणा सगळी त्या ठिकाणी संपलेली आहे. नागरिकांच्या माहितीसाठी मी 2 गोष्टी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आपण जे पाणी पितो साधारणपणे बदलापूर, अंबरनाथ तर पाणी पितात, त्याचा रेसिडेन्शियलचा रेट आहे 12 रुपये पर 1000 लिटर. 1000 लिटरला 12 रुपये रेट आहे. तोच तुम्ही मुंबई महानगरपालिकेचा रेट आहे 5 रुपये 18 पैसे. कल्याण डोंबिवलीचा रेट साधारण 5च्या आसपास आहे. नवी मुंबईला रेट आहे 2 रुपये साधारणपणे रेट आहे. म्हणजे तिथं तर त्यांनी क्रांतीच केलेली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेचा पण रेट अतिशय त्याच धर्तीवर आहे, 5-5.5च्या आसपास आहे. भिवंडी महानगरपालिका, ठाणे महानगरपालिकेचा रेट पण म्हणजे आपल्यापेक्षा श्रीमंत शहर आहेत महानगरपालिका असणाऱ्या क्षेत्रामध्ये 5 रुपयांनी पाणी मिळतं आणि आपण 12 रुपयांनी पाणी त्या ठिकाणी एमजेपी कडनं पितोय. म्हणजे हे लोक किती प्रॉफिट कमवत आहेत. कमर्शियलचा रेट तर अजून जास्त आहे. एमआयडीसी ही जी पाणी विकते ती संस्था रेसिडेन्शियल कनेक्शनसाठी 15 रुपयांचा रेट लोकांकडनं त्या ठिकाणी घेते. आता जे म्हणजे बल्क सप्लाय आहेत त्यांना 15 रुपये त्या ठिकाणी रेट घेते. परंतु ते 24 तास पाणी पुरवठा करतात, त्याच्यामुळे त्यांना तो हक्क आहे. आणि लोक जेव्हा जास्त 24 तास पाणी पुरवठा होतो त्यावेळेला पाण्याचा वापर ऑटोमॅटिक कमी होतो. एमजेपी कडनी आता आपण बारवी डॅमवर 50 MLDचं रिझर्वेशन टाकल्याच्या नंतर आम्ही अशी मागणी केली होती की अंबरनाथ शहराला साधारणपणे 20 MLD पाणी एमआयडीसीच्या माध्यमातून आता मंजूर झालेलं आहे. आणि पालेसारख्या एरियामध्ये हे एमआयडीसीचं पाणी त्या ठिकाणी जातं आणि एमजेपीला बल्क सप्लाय एमआयडीसी करते. बदलापूरला आम्ही गेल्या अनेक दिवसापासून मागणी करतोय की आज पेपरला बातमी आली की बदलापूर अंबरनाथला मिळून 16 MLDचं शॉर्टेज आहे. तर हे 16 MLD पाणी एमआयडीसीने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. तर हे 16 MLD पाणी एमआयडीसीने उपलब्ध करून दिलं तर आपल्या शहराची तहान भागवू शकते त्या ठिकाणी. परंतु हे उपलब्ध करून देत नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्राधिकरणाने एमआयडीसीचे 2 कोटी रुपयांचं बिल थकवलेलं आहे. त्यांना पैसे दिलेले नाहीत. म्हणून एमआयडीसीने सांगितलं की आमच्याकडे तुम्हाला 1 लिटर सुद्धा पाणी द्यायला पाणी नाही दोन्ही शहरांकडे. म्हणून म्हणजे त्यांचं साधारण एमआयडीसीनी जो बल्क सप्लाय यांना केलेला आहे एमजेपीला त्याचं 2 कोटी रुपयांचं बिल थकीत आहे. लोकांकडनं यांनी पैसे जमा केलेले आहेत परंतु यांनी एमआयडीसीचे पैसे दिले नाहीत. गेल्या 2 वर्षापासून तो घोळ चालू आहे आणि त्यापायी या बदलापूर शहराला पाणी पुरवठा एमआयडीसी त्या ठिकाणी करत नाही. आता एमआयडीसीचं पाणी घेणं लोकांना परवडणार कसं नाहीये की 15 रुपये जरी रेट असला तरी एमआयडीसीचे डिपॉझिट चार्जेस 62,500 रुपये. म्हणजे तुम्ही एका फ्लॅटचा जर चार्ज काढला तर एका फ्लॅटला साधारणपणे 1 लाख रुपये डिपॉझिट त्या ठिकाणी होतं. तेच आपण जेव्हा एमजेपीचा पाणी पुरवठा करतो त्यावेळेला एका फ्लॅटला साधारणपणे 3,000 रुपये डिपॉझिट त्या ठिकाणी अंशदान म्हणून भरतो. एमआयडीसी 1 लाख रुपये एका फ्लॅट पाठीमागे जर घेत असेल तर ते सामान्य लोकांना परवडणार नाहीये. ते कमर्शियल जे व्यापार करतात किंवा हे आहे तुमचे औद्योगिक पट्ट्यातले कारखाने आहेत त्यांना ते पाणी परवडू शकतं. आपल्याला ते पाणी परवडू शकत नाही. या बाबतीमध्ये पण धोरणात्मक निर्णय काहीतरी व्हायला पाहिजे की पाणी आमचं बारवी डॅमची कॅपॅसिटी वाढवलेली आहे, काम केलेलं आहे. मग एमआयडीसीने एमजेपीला बल्क सप्लाय करताना रेट कमी केला पाहिजे. उद्या हे प्राधिकरण ज्यावेळेला स्थापन होईल या प्राधिकरणाला एमआयडीसी कडनं पाणी येईल. इरिगेशन कडनं पाणी आता 2 पैसे लिटरने पाणी उचललं जातं. त्याचा रेट आहे आपण जे पाणी उचलतो 2 पैसे लिटर म्हणजे साधारणपणे 2 रुपये 1000 लिटरचा एक रेट आहे. आपण प्राधिकरणाचं जे पाणी उचलतो ते इरिगेशनला पाणी भरतो 20 पैसे त्याचा रेट आहे. मग हे जर पाणी आपण या धर्तीवर उचलतो, पाणी आपलं आहे, आपल्या गावातलं आहे,
आपण या ठिकाणी कुठेतरी कमी पडतोय, बरं. प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी कमी पडते. मग या प्राधिकरणाची मागणी मंजूर का होत नाही? आणि लोक सातत्यानं गेले 7-8 वर्षापासून आशा लावून बसलेत, ही पाण्याची टाकी झाली की मग आपला प्रश्न मिटेल, ती पाण्याची टाकी झाली की प्रश्न मिटेल. लोकांना हे कधी सोडवणार? अर्थात. आणि काही दिवसांपूर्वी एक चर्चा होत होती की जलकुंभ उभारणार आणि हे सुद्धा आम्ही बऱ्याच बातम्या या संदर्भात प्रसारित केल्या होत्या की येत्या 1-1.5 महिन्यामध्ये पाण्याची जी समस्या आहे ती सॉल्व्ह होणार आहे, ती सोडवण्यात येईल. परंतु आता जलकुंभाचा सुद्धा प्रकल्प आहे, तो रखडलेला आहे. काय कारण आहे? तो प्रकल्प अभाव तर गेलाय सर, परंतु काय सध्या काय करणं गरजेचं आहे? तुम्हाला त्याच्यामध्ये मी 2 गोष्टी सांगतो. मी पहिलं तुम्हाला सांगितलं होतं की जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनच्या माध्यमातून पूर्वी कामं झाली, 80 कोटीचे बदलापूरला मंजूर झाले, त्यात काही कामं झाली. त्याच्यानंतर 2014 साली जेव्हा मोदी सरकार आलं, मोदी सरकारनं त्या योजनेचं नाव बदलून अमृत योजना केली. अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने अटल मिशन जे आहे म्हणजे डेव्हलपमेंट मिशन म्हणून ते अमृत मिशन त्या ठिकाणी चालू केलं. त्याच्यामध्ये पाणी पुरवठा हा प्रायोरिटीवर घेतला होता आणि अंबरनाथ आणि बदलापूरला पाणी पुरवठ्यासाठी डीपीआर तयार करण्याचं काम सांगितलं की तुम्ही डीपीआर तयार करा. डीपीआर तयार करताना अंबरनाथचा डीपीआर साधारणपणे 292 कोटी रुपयांचा तयार केला गेला. त्याच्यामध्ये स्त्रोत असं केला गेला की उल्हास नदी, आता आज सध्या उल्हास नदीतनं पाणी पंप केलं जातं. अंबरनाथ फिल्ट्रेशन प्लांट बदलापूरला आहेत आणि बदलापूरला सुद्धा पाणी बदलापूरमधून दिलं जातं त्या फिल्ट्रेशन प्लांटमधून, आणि अंबरनाथला आणि ऑर्डनन्सला पाणी सुद्धा त्याच फिल्ट्रेशन प्लांटमध्ये दिलं जातं. तर यांनी अमृतचा प्रोजेक्ट तयार करताना काय केलं की अंबरनाथचा स्त्रोतच वेगळा करून टाकला. जे नाळिंबी गाव आहे उल्हास रिव्हरवर थोडं पुढे गेल्यानंतर, तर तिथनं ते पाणी उचलून अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करण्याचा 292 कोटी रुपयांचा प्रस्ताव त्या ठिकाणी अमृत 2 मध्ये तयार केला. आणि बदलापूर शहराचा आता माझ्याकडे हा जो प्रस्ताव आहे साधारणपणे हा 175 कोटी रुपयांचा प्रस्ताव अमृत 2चा त्या ठिकाणी तयार केला गेला. आणि याच्यामधनं बदलापूरमध्ये पाण्याच्या टाक्या, फिल्ट्रेशन प्लांट्स, पाण्याच्या पाईपलाईन्स हे कामं त्या ठिकाणी घेतली गेली. 292 कोटी आणि 175 कोटी हा थोडा रिवाइज पण केला गेला, थोडंसं अमाऊंट याच्यामध्ये वाढवण्यात आली बदलापूरच्या याच्यामध्ये. परंतु या 2 पैकी फक्त एकच प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला राज्य शासनाच्या माध्यमातून. बदलापूरचा प्रस्ताव अद्यापही गेलेला नाही. हे अधिकारी सांगतात की आम्ही कुठेतरी कमी पडलो हा प्रस्ताव त्या ठिकाणी देण्यामध्ये. आणि राज्य शासनाने MJPला हा प्रस्ताव नगरोत्थान योजनेतनं, जी स्टेट नगरोत्थान योजना आहे, राज्य नगरोत्थान योजनेतनं टाकायला सांगितला. याच्यामध्ये हा 175 कोटीचा प्रस्ताव आहे. स्टेट नगरोत्थान मधनं साधारणपणे 50% पैसे स्टेट देतं, 50% पैसे त्या संस्थेने टाकायचे असतात. MJPची ती अवस्था पैसे टाकण्याची नाही. आणि जरी सुद्धा राज्य सरकारनं हा प्रकल्प नगरोत्थान मधनं मंजूर करायचा झाला तरी राज्य सरकार याच्यासाठी 100 कोटी रुपये देऊ शकत नाही, कारण नगरोत्थानचं पूर्ण राज्याचं एका वर्षाचं बजेट 1000 कोटी आहे. म्हणजे राज्यातल्या सगळ्या शहरांना नगरोत्थान मधनं 1000 कोटी जाणार असतील, बदलापूर शहराला 100 कोटी मिळू शकत नाही. हे अधिकारी खाजगीत सांगतात की हे होऊ शकत नाही, त्याच्यामुळे हे अमृतमध्येच हा जाण्याची गरज आहे. पण हा जर अमृतमध्ये गेला नाही तर बदलापूर शहरामध्ये आता पाण्याच्या 5 टाक्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आता जी गोष्ट सांगितली याच्यात साधारणपणे 28-29 कोटी रुपयाचं बजेट आहे. ते टेंडर 37% अभाव गेले आणि त्याचे पैसे बोर्डाने द्यायचे. आता बोर्डाची तिजोरी ठणठणाट आहे असं ते सांगतायत. म्हणजे त्या 28 कोटीसाठी बोर्डाकडे पैसे नाहीत, महाराष्ट्र शासन त्याला पैसे देणार नाही, ते पैसे बोर्डातनं द्यायचे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नावाचं बोर्ड आहे. तुम्ही परत एक गोष्ट समजून घ्या की पाणी पुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे 2 पार्ट आहेत. पाणी पुरवठा विभागाच्या अंडर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काम करतं, परंतु पाणी पुरवठा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निधी देत नाही. त्यांचे फक्त पगार कर्मचाऱ्यांचे ते करतं, बाकीचा सगळा मेंटेनन्स बोर्डाने करायचा आहे. आमचं मत आहे की तुम्ही हे बोर्डच बाजूला करून टाका आणि प्राधिकरण तयार करा. म्हणजे जे उत्पन्न येईल ते प्राधिकरणाचं बजेट असेल. प्राधिकरण त्याच्यातनं उद्या अमृत योजनेतनं येणाऱ्या पैशांमध्ये कॉन्ट्रीब्युशन टाकायचं असेल तर प्राधिकरण कॉन्ट्रीब्युशन टाकेल. कमी पडलं तर या नगरपालिका आहेत त्या कॉन्ट्रीब्युट करतील. ऑर्डिनन्स हा आपला एक हक्काचा कस्टमर आहे की ज्याला आपण बल्क सप्लाय देतो, त्यांचे पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतील. आपण काही लोन सुद्धा त्या ठिकाणी प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारू शकतो, राज्य सरकारकडनं लोन घेऊ शकतो, MMRDA आपल्याला लोन देऊ शकतो. आता तुम्ही अभ्यास केला ना तर मीरा भाईंदरला, वसई विरारला धरणांची कामं MMRDA करते. ठाणे महानगरपालिकेसाठी जे शाही धरण आहे या शाही धरणाचं काम सुद्धा MMRDA त्या ठिकाणी करणार आहे आणि ते ठाणे महानगरपालिकेला हँडओव्हर करणार आहे. म्हणजे उद्या जर हे प्राधिकरण स्थापन झालं तर ज्याप्रमाणे आपला आता हा घनकचराचा प्रकल्प आहे, या प्रकल्पाला MMRDA 150 कोटी रुपयांचा निधी दिलाय. उद्या पाणी पुरवठा योजनेसाठी 150 कोटी रुपये देऊ शकतात. शहराला घनकचरा प्रकल्पाची एवढी तातडीची गरज आज नव्हती. ठीक आहे, डम्पिंगचा प्रश्न आहे, परंतु एवढी गरज नव्हती की 150 कोटी रुपये MMRDA त्या ठिकाणी द्यावे. ते 150 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी जर दिले तर या दोन्ही शहरांचा प्रश्न त्या ठिकाणी मिटला असता. परंतु ह्या सगळ्या धोरणाच्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांचं जे फीडबॅक आहे किंवा अधिकारी जे वरती सरकारकडे फिडिंग करतात ते चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे या ठिकाणी या दोन्ही शहरांच्या पाणी पुरवठ्याचा सत्यानाश त्या ठिकाणी झालेला आहे. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आता ही पाण्याच्या टाक्यांचं टेंडर अभाव गेलंय, ते आता रिकॉल होणार आहे. परत ते रिकॉलची प्रोसेस पुढे जात
त्या टाक्या होत नाहीत तोपर्यंत आज काय करणार, तुमच्या घरातलं पाणी काढायचं, यांच्या घरात द्यायचं, इकडचा हॉल ओपन करायचा की तिकडे पाणी आलं, या लोकांनी ओरडाओरड चालू केली की इकडचा बंद करायचा, इकडे चालू करायचं, इकडे घ्यायचं. म्हणजे असं 16 MLD पाण्याचं शॉर्टेज आहे. मग 16 MLD पाणी शॉर्टेज जर शहराला पडत असेल, म्हणजे 16 MLD म्हणजे 1,60,00,000 लिटर. मी नागरिकांच्या माहितीसाठी सांगतो की 1 MLD म्हणजे 10 लाख लिटर, म्हणजे 16 MLD म्हणजे 1,60,00,000 लिटर. 1,60,00,000 भागिले एका घरामध्ये जरी समजा 300 लिटर पकडले तर जवळजवळ बदलापूर अंबरनाथ शहरातली जवळजवळ 30 ते 40 हजार घरं आज पाण्याच्या शॉर्टेजमध्ये आहेत. म्हणजे दोन्ही शहराचा जर कौटुंबिक विचार केला तर साधारणपणे दोन्ही शहरामध्ये प्रॉपर्टीज काउंट केलं तर 3 लाखाच्या आसपास प्रॉपर्टीज आहेत. 50,000 प्रॉपर्टीजला शॉर्टेज आहे पाण्याचं. हे शॉर्टेज त्या ठिकाणी निघू शकतं. या सगळ्या गोष्टींसाठी खरं तर एक अतिशय मोठी चर्चा या ठिकाणी या शहरामध्ये व्हायला पाहिजे. दिवाळीच्या वेळेला 7 दिवस पाणी नव्हतं या शहरामध्ये. यांनी काय कारण सांगितलं तर लाईट नव्हती. यांच्याकडे कुठल्याही यंत्रणा नाही, जनरेटर उपलब्ध नाहीये. मध्ये वादळ आलं, त्या वादळामध्ये यांचे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचा काही थोडासा प्रॉब्लेम झाला, यांची लाईट गेली. लाईट गेल्यामुळे तिथे जनरेटरची व्यवस्था, तुम्ही विचार करा, साधारणपणे 5 लाख वस्ती बदलापूरची, 6 लाख वस्ती अंबरनाथची, या दोन्ही शहरांची मिळून लोकवस्ती 11 लाख, आणि 11 लाख लोकवस्तीला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेमध्ये जनरेटरची व्यवस्था नाहीये. त्यांना फिडर एक्सप्रेस फिडरमध्ये सप्लाय आहे, तो सप्लाय बंद पडला तर यांच्याकडे जनरेटरची व्यवस्था नाहीये. इतके आपण अधोगती आहेत का? स्वातंत्र्यानंतर 75 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी आपण किती पुढे गेलोय. आता प्रत्येकाच्या घरामध्ये इन्व्हर्टर आहेत. जवळजवळ बदलापूर अंबरनाथचं काउंटिंग केलं तर 70% लोकांच्या घरांमध्ये इन्व्हर्टर आहेत. आणि त्या ठिकाणी MJP साधारणपणे जनरेटरची व्यवस्था करू शकत नाही. त्यामुळे यांच्याकडे सक्षम स्टाफ नाहीये. माझ्याकडे आता स्टाफची पण यादी आहे. बदलापूर शहरामध्ये फक्त 15 लोक काम करतात MJP मजिब्राचे. किती? 4.5 लाख वस्तीच्या शहरामध्ये परमनंट स्टाफ आहे फक्त 15. विचार करा, उद्या प्राधिकरण झालं तर यांना कमीत कमी 150 लोक कामाला ठेवायला लागतील. एवढी गरज ही धक्कादायक. म्हणजे 15 लोकांमध्ये बदलापूर शहराचा अख्खा पाणी पुरवठा, त्याच्यामध्ये 4-5 इंजिनियर्स आहेत, 3-4 ते लाईनमन आहेत, आणि आउटसोर्स करत नाहीत. साधारणपणे लाईनमनचं काय काम असेल तर बोर्ड पैसे देत नाही, म्हणून या ठिकाणी यांना ह्या जो मॅडम आहेत आता त्यांनी त्या कुणाला आउटसोर्स काम करून देत नाहीत, कारण त्याचं बिल निघत नाही. 15 लोकांमध्ये 4.5 लाख वस्तीचं शहर चालतंय. या शहरातल्या राज्यकर्त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे की हे काय पद्धत आहे. नगरपालिकेमध्ये आज कमीत कमी 200 स्टाफ आहे. म्हणजे 4.5 लाख वस्तीचं शहर चालवण्यासाठी नगरपालिकेकडे 200 स्टाफ उपलब्ध आहे. हे 4.5 लाख लोकांची पाणी पुरवठा योजना चालवण्यासाठी MJPचे 15 लोक त्या ठिकाणी काम करतात. ही शोकांतिक आहे. त्याच्यामुळे या सगळ्या बाबींचा त्या ठिकाणी अभ्यास व्हायला पाहिजे आणि याच्यावर खूप मोठं मंथन होण्याची गरज आहे. नाहीतर पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये बदलापूरमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये फार मोठा स्फोट होणार आहे. आता महाराष्ट्र जल प्राधिकरणाने काय सांगितलं की नगरपालिकेला की आम्हाला प्लॅन सँक्शन करताना विचारत नाही. तुमचा काय संबंध आहे? या शहराची नगरपालिका ही एक प्लॅनिंग अथॉरिटी आहे. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित होत आहेत, राहायला येतात मुंबईवरनं. यांना इथे कमी किमतीमध्ये घर मिळतं, अफोर्डेबल हाऊसिंग आहे. त्यांचा अधिकार आहे बदलापूर शहरामध्ये येणं, आणि त्यांना पाणी देण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला जर ही गोष्ट जमत नसेल तर तुम्ही हे डिपार्टमेंट सोडून द्या, ही पाणी पुरवठा योजना सोडून द्या, असं ठणकावून राज्यकर्त्यांनी या ठिकाणी MJPला सांगितलं पाहिजे. आणि आता लोकांचा बांध तुटलेला आहे, म्हणजे सहनशीलतेचा बांध तुटलेला आहे. तुम्ही आता सांगितलं, आजच सकाळी तुम्ही परत दाखवलं की कारणं दाखवतात, इथे लाईट गेली, इथंच हे चालू आहे. आता लोकांचा बांध तुटलेला आहे. टँकर वर लोक प्रचंड वैतागलेले आहेत. काही टँकर पुरवठा करणारे लोक आहेत, शेवटी पाणी मिळालं नाही तर लोकांना टँकरशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे तरी घरामध्ये पाणी येतं. त्या टँकर लॉबीचं समर्थन कुणीच करणार नाही. परंतु जर टँकरला पाणी उपलब्ध असेल याचा अर्थ पाणी उपलब्धता आहे, म्हणजे सोर्स मध्ये काही अडचण नाही. म्हणजे तुमची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, तुमची फिल्ट्रेशन सिस्टीम, या सगळ्या तुमच्या सिस्टीम संपलेल्या आहेत. त्यामुळे MJPला इथनं हाकलणं, आणि या सगळ्या प्रक्रिया तयार झाल्यात. मी तुम्हाला आता सगळे पेपर दाखवलेत. ह्या सगळ्या प्रक्रिया तयार झालेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडे ही आता प्रकरण आहे. मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीमध्ये तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे. माझी या दोन्ही शहरातले जे आमदार साहेब आहेत, महोदय आहेत, खासदार महोदय आहेत, यांना माझी विनंती की या बाबतीमध्ये या शहराचं खरंच फार मोठं या शहरामध्ये मंथन होण्याची गरज आहे आणि लोकांसमोर खरी वस्तुस्थिती येण्याची गरज आहे. आम्ही किती दिवस लोकांना, मी नगरसेवक आहे, मी किती दिवस लोकांना सांगणार की आज पाणी नाही आलं, उद्या येईल, परवा दिवशी येईल, 13 दिवशी येईल, ही टाकी झाली की पाणी येईल. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांसमोर जाऊ शकत नाही. खरी तर लोकप्रतिनिधी म्हणून आमची पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आहे, पण आम्ही MJPकडे पाठपुरावा करतो, नगरपालिकेकडे पाठपुरावा करूच शकत नाही, कारण नगरपालिकेच्या ताब्यात ती योजना नाही. हे प्राधिकरण तयार करा. प्राधिकरणासाठी नगरपालिका निधीतनं पैसे देऊ शकतात. नगरपालिका शेकडो कोटी रुपये गटारं, पायवाटा, नको त्या गोष्टी, कमानी बिमानी या गोष्टीवर खर्च करते. म्हणजे पालिका काय आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीला नाहीये.
ते पैसे देऊ शकतात. नगरपालिकेचं वार्षिक उत्पन्न कमीत कमी 100-150 कोटी रुपयांचं फिक्स उत्पन्न आहे, त्यातनं 5-25 कोटी रुपये देऊ शकतात. जसं मुंबई महानगरपालिका देते, ठाणे महानगरपालिका देते, कल्याण डोंबिवली देते, उल्हासनगर देते, नवी मुंबई देते, भिवंडी देते. मग ह्या नगरपालिका पण देऊ शकतात. मग ह्या बाबतीमध्ये राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे असं माझं मत आहे. फुकट आता लोकांचा सहनशीलतेचा अंदाज जर झाला तर या गावाचं नाव आता बदनाम झालंय. आज पेपरला बातमी आहे की या गावामध्ये घरं घेऊ नका, म्हणजे आम्ही पाणी देऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी लोकांनी स्थलांतरित व्हायचं नाही, म्हणजे या ठिकाणी व्यवसाय वाढणार नाही, लोकांना रोजगार मिळणार नाही. बांधकाम व्यावसायिकांची बाजू नाही, परंतु बांधकाम व्यावसायिकांनी व्यवसाय नाही करायचा काही ते, आणि व्यवसाय केला तर लोकांना अफोर्डेबल हाऊसिंग आहे. आज बदलापूर शहरामध्ये जितक्या कमी किमतीत घर मिळतं तेवढ्या कमी किमतीत घर मुंबई परिसरात कुठे मिळत नाही. हे तुम्हाला मी 100% सांगतो. अगदी अंबरनाथचा रेट काउंट केला तो पण 6,000 रुपये स्क्वेअर फुटाच्या आसपास गेलाय. बदलापूरला आत्ता पण 3-3,500 रुपये प्रति चौरसदाराने घर मिळतं. वसई विरार 6,000च्या पुढे गेलेत, मीरा भाईंदर कुठे गेलेत. मग ज्या ठिकाणी जे गरीब मध्यमवर्गीय मुंबईतला आहे तो इथे येऊ इच्छितो, क्लास 4 असेल, क्लास 3 असेल, क्लास 2 असेल, तो येऊ इच्छितो, तो इथं जर येण्यासाठी इथली पाणी पुरवठा योजना सक्षम करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी या लोकांनी लक्ष देण्याची गरज आहे असं माझं या बाबतीमध्ये प्रामाणिक मत आहे. माझी आपल्या बदलापूरच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही या बाबतीमध्ये एक मोठं सेशन लावा आणि शहरातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना, शासकीय अधिकाऱ्यांना, MJP ला बोलवा. सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर टीका करतात. मुख्य अधिकारी MJP ला सांगतात की तुमची जबाबदारी आहे. लोकांनी काय करायचं? लोकांना पाणी नाही मिळणार, MIDC पाणी देत नाही, बारवी डॅमची हाईट वाढली आहे, डबल पाणी झालंय. आपण कधी आणि वैशिष्ट्य म्हणजे बदलापूर शहरामध्ये 4 महिने पुराच्या छत्रछायाखाली असतो. आपण भीती असते, म्हणजे काही परिसरामध्ये पूर येतो मोठ्या प्रमाणामध्ये, पाणी आपल्या समोर वाहून जाते सगळं, आणि आपण पाणी राहिलेल्या 8 महिन्यात पिऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. याच्यावर खूप विचारवंत होण्याची गरज आहे. आपले बदलापूरच्या माध्यमातून याच्यावर चर्चासत्र करा. या शहरातल्या सगळ्या राजकीय प्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवा आणि हे जे स्टेम प्राधिकरण आहे, त्या धर्तीवर प्राधिकरण तयार करण्याची कारवाई लवकरात लवकर करून ह्या 5 टाक्या लवकर बांधणं, ह्या अमृत 2चा जो दुसरा DPR आहे त्याच्यासाठी तात्काळ मंजुरी करून घेणं ही काळाची गरज आहे. लोकांना एखादा रस्ता खड्ड्यातला असेल तरी पण चालेल, खड्ड्यातनं चालतील, प्यायला पाणी नसेल, वॉशरूम मध्ये पाणी नसेल, लोकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम होतील. तुम्हाला मी एकच सांगतो की लोक सुविधा मध्ये पाण्याची सुविधा ही सगळ्यात महत्वाची आहे. अन्न, वस्त्र, निवारा याच्यातला अन्नातला पाणी हा पार्ट सगळ्यात महत्वाचा आहे आणि ते जर तुम्ही केलं नाही तर बदलापूर शहराचं नाव त्या ठिकाणी प्रचंड खराब होईल. अर्थात तर आपण आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून बदलापूर शहरातील सगळ्यात महत्त्वाचा विषय घेतला होता, तो म्हणजे पाण्याचा विषय. काय स्थिती आहे, कुठून पाणी पुरवठा केला जातो, इतिहास काय आहे आणि या संबंधित अधिकाऱ्यांनी, मजिप्राच्या अधिकाऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे. त्यासोबतच जो सध्या प्रलंबित असलेला प्रकल्प आहे स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरणाचा, तो होणं किती गरजेचं आहे आणि मुख्यमंत्री असू द्यात सध्याचे किंवा खासदार असू द्यात अंबरनाथ शहरातील, त्यांनी सुद्धा याचा पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे तो होणं किती गरजेचं आहे आणि शहराला याचा कशा पद्धतीनं उपयोग होऊ शकतो यावर आपण खरं तर विशेष चर्चा केलेली आहे. आता या पुढच्या काळात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे की मजिप्रा किती लोकांना पाणी पुरवठा करण्यामध्ये सक्षम ठरते आणि कशा पद्धतीनं पाणी पुरवठा करू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरणाचा जो प्रकल्प आहे तो कधीपर्यंत आता पुन्हा एकदा होऊ शकतो. कारण की आपण या काही महिन्यांअगोदर आपण चर्चा बऱ्याच वेळा केल्या, बातम्या झाल्या की स्टेमच्या धर्तीवरती प्राधिकरण होणार आहे, परंतु पुन्हा एकदा ते प्रलंबित राहिलं. माझी या निमित्त आपल्या बदलापूरच्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे की तुम्ही ही सगळी पार्श्वभूमी समजून घ्या आणि तुम्ही त्या ठिकाणी पाणी पुरवठा कोण करतं, या बाबतीमध्ये आपण कुठे कमी पडतोय, नागरिकांनी पण ही गोष्ट समजून जर घेतली तर निश्चितपणे नागरिकांना कुणावर रोष टाकायचा ह्याचं त्या ठिकाणी भान राहील. आता नगरसेवक त्यांच्या परीने प्रयत्न करतायत, आमदार त्यांच्या परीने प्रयत्न करतायत, खासदार त्यांच्या परीने प्रयत्न करतायत, पण ह्याचं फ्रुटफुल रिझल्ट काय येत नाही हा जाब नागरिकांनी सगळ्या राज्यकर्त्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारण्याची गरज आहे. तुमच्याकडे जेव्हा पाणी येणार नाही त्यावेळेला तुम्ही नगरसेवकांना फोन करता, टँकरवाल्याला फोन करता. तुम्ही आता बदलापूर शहरात एक असं व्यासपीठ तयार करा की आम्हाला पाणी द्या नावाचं व्यासपीठ उपलब्ध करून द्या. तुम्ही कुठनंही पाणी आणा, बारवी डॅम मधनं आणा, उल्हास नदीतनं आणा, नाही तर अजून दही भोज धरणातनं आणा, नाही तर कुठनं आणा, आम्हाला पाणी द्या. अशासाठी एक व्यासपीठ नागरिकांनी तयार करण्याची गरज आहे. नाहीतर अजून 2-3 वर्ष जर याच्यावर काम झालं नाही ना, मग मात्र ज्याप्रमाणे ट्रेनला गर्दी झाली आता आणि बदलापूरला आपण ट्रेनमध्ये बसू शकत नाही, तशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये पाणी येणार नाही. आणि काही पर्याय आपल्याला सुद्धा करावे लागणार आहेत, जसे रिसायकलिंगचे प्रोजेक्ट आहेत. म्हणजे या सेगमेंट मधला अजून एक महत्वाचा भाग मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण बदलापूर शहरामध्ये पाणी खूप वाया घालवतोय. आज जवळजवळ आपला जो फिल्ट्रेशन प्लांट आहे, तुमचा STP प्लांट आहे, ज्याच्यावर आपण भूमिगत गटार योजनेतल्या पाण्यावर प्रक्रिया करतो,
ते पाणी आपण काही ठिकाणी वापरू शकतो करू शकतो का? बरोबर. रिसायकलिंगचे काही पर्याय आहेत. नगरपालिका या बाबतीमध्ये भूमिका घेऊ शकते की रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पांना पाठपुरावा तुम्ही केला पाहिजे. त्याच्यातनं फार मोठे रिझल्ट आहेत, पण ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता काही काही इमारतींमध्ये तुमचं ह्याचं जे पाणी आहे, बाथरूमचं जे पाणी आहे, ते खाली फिल्टर केलं जातं आणि ते वॉशरूमला दिलं जातं. बरोबर म्हणजे आहे. हो, WC मध्ये ते पाणी दिलं जातं. असे बरेच प्रकल्प या गावामध्ये काही काही लोकांनी त्या ठिकाणी केलेत. आता कालच बदलापूर नगरपालिकेच्या एका प्रोजेक्टला ग्रीन बिल्डिंगचं पारितोषिक त्या ठिकाणी मिळालंय. मग एक जर ग्रीन बिल्डिंग होऊ शकते, तर बदलापूर सगळ्या शहरातल्या सगळ्या बिल्डिंगला ग्रीन बिल्डिंग करण्यासाठी प्रयत्न नगरपालिकेने करायला पाहिजेत. आणि रिसायकलिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्या गोष्टी हे केल्या पाहिजेत. रिसायकलिंग हा फार मोठा पर्याय आहे. तुमच्याकडे रिसायकलिंगची यंत्रणा जर उपलब्ध असेल, साधारणपणे 50 फ्लॅट जर बिल्डरनी बांधले किंवा 100 फ्लॅट जर बांधले, तर 10-1 लाख रुपयांचा प्लॅन जर टाकला तुम्ही, तर रिसायकलिंग त्या ठिकाणी होऊ शकतं. आपल्याकडे एक पायलट प्रोजेक्ट 2-4 झालेले आहेत बदलापूर शहरामध्ये. तर तुम्ही जवळजवळ निम्म पाणी जे आहे तुमच्या दररोजच्या वापरातलं, ते पाणी तुम्ही वॉशरूमसाठी वापरू शकता. वॉशरूममधनं ते पाणी मग परत नगरपालिकेच्या ड्रेनेजच्या माध्यमातून बाहेर जातं. म्हणजे तुमचं निम्म पाणी महिन्यातनं त्या ठिकाणी पुनर्वापर होऊ शकतो. या गोष्टींचा पण पाहणं गरजेचं आहे. याची बाबतीमध्ये नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे. राज्यकर्त्यांनी याचं थोडंसं प्रोत्साहन या ठिकाणी दिलं पाहिजे, नगरपालिकेने प्रोत्साहन दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जुळून आल्या पाहिजेत. अर्थात आता ज्या पद्धतीनं माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी उल्लेख केला आणि त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की शहरातील नागरिकांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की हा दोष नेमका कोणाचा आहे आणि लोकांनी उभं राहायला पाहिजे. परंतु आपण बदलापूर शहरातील परिस्थिती बघतो ना, की तर लोकांना फक्त फेसबुक किंवा यूट्यूबवरती कमेंट करण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो. त्याच्यामध्ये त्यांना समस्या कितीही आल्या तरी ते समोर यायला ते थोडे हे होतात, समोर येत नाही, फक्त कमेंट करतात. आणि त्यांची अशी इच्छा असते की संबंधित लोकप्रतिनिधी असू द्यात, पत्रकार असू द्यात, यांनी घर बसल्या आमची समस्या सोडवायला हवी. त्याच्यामुळे त्यांना ते खूप जास्त आवडतं की त्यांनी कमेंट करतात. तर अशा समस्या सुटत नाहीये. समस्या तुमच्या आहेत, तुम्हाला त्या मांडणं गरजेचं आहे. तुम्ही प्रशासनापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आम्ही सुद्धा एक माध्यम आहोत, लोकप्रतिनिधी असू द्यात, आम्ही सुद्धा एक माध्यम आहोत. परंतु जोपर्यंत तुमची समस्या तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत प्रशासनापर्यंत ती समस्या पोहोचत नाहीये. त्यामुळे तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. तुम्हाला नेमकं यामध्ये दोष कोणाचा आहे हे कळणं गरजेचं आहे. आणि अर्थात आता जी पाण्याची समस्या आहे, म्हणजे एवढी 4.5 लाख लोकसंख्या आहे, या लोकसंख्येमधले 50-100 लोक रस्त्यावर उतरतात फक्त, बाकी कोणीही रस्त्यावर उतरत नाहीये आणि टँकर मागवतात, पैसा खर्च करतात. माझी या निमित्तानं नागरिकांनाही विनंती आहे की तुम्ही आज टँकरमध्ये समाधान मांडतायत किंवा टँकरला लाखो रुपये देत आहेत, परंतु अजून काही दिवसांनी तुम्हाला टँकर सुद्धा मिळणार नाही स्वच्छ पाण्याचे. आणि तुम्हाला नदीतलं जे पाणी अस्वच्छ पाणी आहे ते टँकरमध्ये भरून टँकरने पाणी सप्लाय करतील. तशी परिस्थिती येऊ नका. जागरूक व्हा. आज 4.5 लाख लोकसंख्या आहे. काही दिवसांनी ती 5.5, 6.5, 7 लाखापर्यंत गेली तर टँकरचं सुद्धा पाणी तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे आत्ता जागरूक होण्याची गरज आहे. आणि आपल्या बदलापूरच्या माध्यमातून एखादी जर पाणी परिषद भरवली तर त्या पाणी परिषदेत लोकांनी या गोष्टी मांडा आणि लोकांनी जागरूक व्हा. तुमच्या समस्या लोकांपर्यंतच्या समस्या, जनतेच्या समस्या या राज्यकर्त्यांपर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जागरूक होण्याची गरज आहे. विशेष करून माझी महिला वर्गाला विनंती आहे की तुम्ही आता या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं रस्त्यावर येण्याची गरज आहे. तुमच्याकडे समस्या असेल, तुम्ही समस्या व्यासपीठावर मांडा. तुमच्याकडे आपले बदलापूर असेल किंवा इतर सोशल मीडिया असेल, इतर प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, यांच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी असतील, यांच्याकडे या समस्या जाऊन तुम्ही मांडायला शिका, कॅमेऱ्यासमोर यायला शिका. तरच खऱ्या अर्थानं या बाबतीत मोठं आंदोलन उभं राहू शकतं. एखादा छोटा माणूस काय आंदोलन तयार करू शकतो, या आपण अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून पाहिलं. आता महाराष्ट्रात पण एक आंदोलन चाललंय. एक माणूस काय करू शकतो, काय क्रांती करू शकतो हे तुम्ही पाहू शकता. आपण संघटित जर झालो या बाबतीमध्ये तरच खऱ्या अर्थानं राज्य शासनाला जाग येईल, केंद्र शासनाला जाग येईल आणि आपला हा अमृत 2चा जो पुढचा DPR आहे तो DPR पुढे जाईल आणि काहीतरी आशा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण होतील. आता स्टेम प्राधिकरण स्थापन करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून संघटित होणं या ठिकाणी गरजेचं आहे. नाहीतर पुढील भविष्याचा जो काही काळ असेल तो खूप खडतर असेल पाण्याच्या बाबतीत तरी. त्यामुळे पुढच्या समस्यांना तुम्हाला सामोरं जायचं नसेल, आता तर आहेतच, परंतु पुढे आणखी परिस्थिती गंभीर होईल. जर ती गंभीर करायची नसेल तर आत्ताच तुम्ही जागरूक व्हा आणि प्रशासनापर्यंत स्वतःचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि खूप महत्त्वाच्या विषयावरती खरं तर आज चर्चा घडवली आणि प्रेक्षकांपर्यंत हा जो काही विषय आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. थँक्यू.